लास्ट टाइम आपण मॅट्रिसेस चॅप्टरमध्ये आपण महत्त्वाच्या पार्टकडे गेलो होतो, म्हणजे त्या दिलेल्या मॅट्रिक्सला रिड्यूस करत असताना कोणत्या ऑपरेशन्सला आपण अप्लाय करू शकतो आणि अप्लाय करत असताना आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने स्टेप घेऊ शकतो आणि त्याला रिड्यूस कसा करू शकतो. नंतर आपण त्याच्या 3 मेथड्समध्ये इन्व्हर्स काढण्याच्या इन्व्हर्स काढण्याच्या 3 मेथड्स आपल्याला बघायच्या होत्या आणि त्या 3 मेथड्सपैकी पहिली जी मेथड होती त्याचा आपण इथे डाटा घेतला होता, थेरोटिकल पार्ट घेतला होता की त्या मॅट्रिसेसमध्ये इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतं, म्हणजे त्या इन्व्हर्स काढण्याच्या त्या मेथडमध्ये कोणत्या फॉर्ममधलं इक्वेशन असतं आणि त्या इक्वेशनला रिड्यूस करताना कशा पद्धतीने रिड्यूस केलं जातं आणि रिड्यूस केल्यानंतर फायनली आन्सरमध्ये मला काय पाहिजे, माझा टार्गेट काय. लक्षात असू द्या, दॅट्स 3 ऑफ मेथड्स, तिघ ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आहेत आपल्याला इन्व्हर्स काढण्याच्या. म्हणजे एक मॅट्रिक्स आहे, नंबर ऑफ त्याच्यामध्ये कॉलममध्ये रोमध्ये रिप्रेझेंट केल्यात आणि त्या मॅट्रिक्सचा मला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला ऑलवेज हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला एकतर 2x2 मॅट्रिक्स असेल, एकतर 3x3 असेल. आपल्याला 4च्या पुढचं नाही, आपल्याला फक्त 2 आणि 3 मॅट्रिसेसचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. आपण 2x2 काढत असताना जर आपण अप्लाय करताना आपण कोणत्या कोणत्या एलिमेंट्सला आपण आधी 0 केलं पाहिजे, नंतर 1 केलं पाहिजे, कोणता 1 असतो, कोणता 0 असतो आणि त्याला स्टेप कोणत्या फॉलो केल्या पाहिजे हे अगोदरच्याही लेक्चरमध्ये घेतलं आणि कालच्याही लेक्चरमध्ये घेतलंय. आणि नंतर 3x3 मध्ये सुद्धा आपल्याला एक सिस्टीम असते की पर्टिक्युलरली आपल्याला आधी, कारण ती जर फॉलो केली तर आपल्याला कमीत कमी ऑपरेशन्समध्ये जास्तीत जास्त अप्रोच करता येतो, म्हणजे फायनल आन्सरकडे जाता येतं. आणि लक्षात असू द्या, मी आधी सांगितलंय की जेवढं कॅल्क्युलेशन तुमचं परफेक्ट असेल तेवढं तुमचं या ठिकाणी फायदा होईल. कॅल्क्युलेशन, पटापट कॅल्क्युलेशन, ओरली कॅल्क्युलेशन तुमचे जे म्हणतो ना आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे जर आपण प्रॉपरली वापरायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये आपण पटापट यूज करता आले पाहिजेत, त्याच्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये कळत नाही. याच्यात 2x2 खूप सोपे आहेत, पण 3x3 मध्ये आपल्याला ॲट अ टाइम म्हणजे जर विचार केला तर आपल्याला 9 ऑपरेशन्स आपल्याला घ्यावे लागतात, त्यामुळे ते लेंदीनेस जास्त आहे. त्याच्यामध्ये 2x2 मध्ये 4 ऑपरेशन, जास्तीत जास्त 4. 3x3 मध्ये 9 एलिमेंट असतात, 9 एलिमेंट बदलायचे असतात, जास्तीत जास्त 9 ऑपरेशन आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, त्यामुळे त्याची लेंदीनेस जास्त होत आहे. आणि त्या इक्वेशनला कन्सिडर करून मी परत एकदा रिवाइज करतोय. रो ऑपरेशन पहिली मेथड जी आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे मी परत एकदा रिवाइज करतोय. आपल्याला कन्सिडर करावं लागतं, जर रो ट्रान्सफॉर्मेशन असेल, त्यांनी सांगितलं असेल की दिलेला मॅट्रिक्स आहे, त्यांनी ए दिलेला असेल आणि त्यांनी एवढं सांगतील युजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन फाइंड द इन्व्हर्स ऑफ दिस गिवन मॅट्रिक्स, एवढं आपल्याला मेन्शन केलेलं असेल. आणि जर ए इंटू ए इन्व्हर्स आपल्याला कन्सिडर करावं लागेल इक्वल टू आय. जर ए हा 2x2 मॅट्रिक्स असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा किती क्रॉस कितीचा असेल, 2x2 चा असेल, बरोबर ना, तो सुद्धा 2x2 चा पाहिजे. जर ए मॅट्रिक्स हा 3x3 चा असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा असेल, 3x3 चा असायला पाहिजे, बरोबर ना. नंतर मला याची व्हॅल्यू काढायची, इन्व्हर्स फाइंड आउट करायचं ना. हा ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, हा आपल्याला माहिती आहे, बरोबर, स्टँडर्ड आहे. मग हा दिलेला असेल तर आपल्याला याची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. मग काढण्यासाठी आपण काय करतो, या ए मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करतो, आयडेंटिटी मध्ये, बरोबर ना. कशाचा वापर करू, रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करू, बरोबर. या ए इन्व्हर्सला ॲज इट इज ठेवतो, बरोबर. आणि जे रो ट्रान्सफॉर्मेशन या ए मॅट्रिक्सवर अप्लाय केले आहेत, बरोबर ना, LHS वर आपण अप्लाय केले, तेच कोणावर अप्लाय करणार, RHS वर. कोणावर अप्लाय करणार, RHS वर. मग मला सांगा हा आयडेंटिटी मॅट्रिक्स राहील का, ॲज इट इज राहील का, तो नाही राहणार, बरोबर ना. तो बदलतो, तो बदलल्यानंतर तो सपोज त्याला नाव दिलं मी बी, बरोबर. मग आय इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स परत मला मिळतो, म्हणजे आय इंटू ए इन्व्हर्स मला ए इन्व्हर्सच मिळायला पाहिजे. ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू बी, म्हणजे जो माझा बी मॅट्रिक्स आलेला असेल तो कोण असेल, माझा जो बी मॅट्रिक्स असेल तो कोण असेल, ए इन्व्हर्स. हा बी मॅट्रिक्स कोणाचा इन्व्हर्स असेल, या ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स असेल. हा जो बी मॅट्रिक्स मला मिळतोय तो कोणाचा इन्व्हर्स असेल, ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स असेल, म्हणजे जो दिलेला होता त्याचा इन्व्हर्स असेल. मग चला आता एक्झाम्पल आपल्याला याच्या रिलेटेड बघायचे. काल मी जी मेथड सांगितली ती व्यवस्थित फक्त फॉलो करा.
कोणते इलिमेंट, आणि आपण ऑलरेडी त्याच्यावरचे एक्झाम्पल घेतले त्यामुळे आपल्याला ते जमायला पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 2, कारण क्वेश्चन नंबर फर्स्ट आपला पहिल्या एक्सरसाइज साठी झाला होता, जे रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, इंटरचेंजिंग वगैरे आपण त्या ठिकाणी घेतले होते, तो क्वेश्चन होता. आता हा मी सेकंड क्वेश्चन, हा माझा कोणता असेल, सेकंड क्वेश्चन असेल. आता सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय काय असणार आहे. फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स आर इन्व्हर्टिबल. क्वेश्चन बघा, फाइंड विच ऑफ द following matrices are invertible and hence find the inverse of that matrix. Of that matrix if exist. लक्षात घ्या, if exist. आता मला सांगा, दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स केव्हा एक्झिस्ट होतो? दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स केव्हा एक्झिस्ट होतो? जेव्हा डिटर्मिनंट डज नॉट इक्वल्स टू 0 असतो, म्हणजेच कुठल्या टाईपचा मॅट्रिक्स असेल, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल, त्यावेळेला त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. म्हणून त्यांनी इथे म्हटलं बघा, इफ एक्झिस्ट. ओके, इफ एक्झिस्ट म्हटलं की समजून घ्यायचं की आपल्याला त्याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. इफ एक्झिस्ट म्हटलं ना, त्या ठिकाणी डिटर्मिनंट काढावं लागेल. ओके, प्रत्येक इन्व्हर्सच्या मेथडमध्ये आपल्याला तो काढावा लागतो. ओके, एक्झाम्पल आलं की त्या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. पहिलं एक्झाम्पल, ए मॅट्रिक्स दिलेला आहे, 2 1 4 हा मॅट्रिक्स दिलाय. व्यवस्थित सिस्टीम बघून घ्या. ह्या मॅट्रिक्सला मी जी अप्लाय करेल तीच, तुम्ही 50 जरी एक्झाम्पल घेतले, 100 जरी घेतले, तरी तीच सिस्टीम त्या ठिकाणी राहील. तीच सिस्टीम, फक्त एवढंच आहे की हे जे नंबर्स आहेत ते नंबर्स बदलतील. नंबर चेंज झाले की एक्झाम्पल बदललं, त्याचं आन्सर बदललं. आणि या मॅट्रिक्सला एकच इन्व्हर्स असल्यामुळे नंबर बदलला, एक जरी नंबर बदलला तर तुमचा इन्व्हर्स चेंज होऊन जातो. म्हणून लक्षात घ्या, त्या मॅट्रिक्सला इन्व्हर्स हा युनिक असतोय, त्यामुळे जेवढे नंबर बदलतील तेवढे तुम्हाला एक्झाम्पल्स बदलतील. म्हणून लक्षात असू द्या की जास्तीत जास्त एक्झाम्पल जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला त्याच्यातलं एक सिस्टीम कळते की हा याच्यामध्ये आपण काय अप्लाय केलं पाहिजे, याच्यामध्ये आपण काय सिस्टीम घेतली पाहिजे, आणि मग त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करत असतो. आता लक्षात घ्या, याचा सोल्युशन बघा. ओके, लेट जे दिलंय त्याला मेन्शन करून, ए मॅट्रिक्स, मॅट्रिक्स represented in a square brackets, determinant representing as vertical bars. लक्षात घ्या, मी परत तेच सांगतोय, 2 1 4 2 that's one is a given. आधी आपल्याला काय चेक करावं लागेल, डिटर्मिनंट चेक करावं लागेल. चला, वर्टिकल बार्स मध्ये 2 1 4 2. चला सांगा बरं डिटर्मिनंट याचा. 2 into 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 into 2 4, 1 into 4 equal to 0. मग मला सांगा, therefore A is सिंगुलर मॅट्रिक्स. मग मला सांगा, A हा इन्व्हर्टिबल आहे का? A is not invertible. मग मला सांगा, इन्व्हर्स एक्झिस्ट होईल का? A इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. बस, डिटर्मिनंट नॉन झिरो आल्यामुळे आपल्याला A इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही, इन्व्हर्स काढता येणार नाही. आता पुढचा एक्झाम्पल सेकंड, आणि इन्व्हर्स एक्झिस्ट नाही झालं, तिथून पुढे करण्याची गरज नाही, इथेच आपण स्टॉप होणार. नाव पुढचा, ओके. नाव A मॅट्रिक्स दिलेला आहे. लेट A will be given that 1 2 3 4. That's one is a given. चला, मग आता परत एकदा आपल्याला काय चेक करावं लागेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 1
चला मग सांगा पटकन आता डिटर्मिनंट सांगा. 4 - 6 equals to does not equals to 0. मग आता मला सांगा ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. ओके, मग मला सांगा therefore A is नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मला यांचं प्रत्येकाचं सोल्युशन पाहिजे, कारण प्रत्येकाच्या नोटबुक मध्ये मला A to Z एक्झाम्पल पाहिजे. जे मी इथे घेतोय ते सुद्धा, जे होमवर्कला देतोय ते सुद्धा मला A to Z एक्झाम्पल मला याच्यामध्ये पाहिजे. आणि लक्षात घ्या, परत 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 ते एक्झाम्पल आल्याने काय होतं, बऱ्याच वेळा कंटाळा येतो. पण एक्झाम्पल बदलतंय, त्यामुळे प्रॅक्टिस करण्यासाठी तेवढे एक्झाम्पल घ्यावेच लागतील. नाहीतर काही एक्झाम्पल असे आहेत की त्यांच्यामध्ये व्हेरिएशन आहे, काही एक्झाम्पल्समध्ये चेंज होतो. त्यामुळे आपण त्या एक्झाम्पल्सला जेवढं प्रॅक्टिस करशाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर असेल. देअरफॉर A इज इन्व्हर्टिबल, देअरफॉर A इन्व्हर्स एक्झिस्ट. ओके, आता A इन्व्हर्स एक्झिस्ट झाला. ओके, मग आता काय कन्सिडर करावं लागेल, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. A inverse, to find A inverse कशाने फाइंड आउट करायला हवं. by using row transformations. रो ट्रान्सफॉर्मेशन. चला मग सांगा आता पटापट कन्सिडर काय करू. कन्सिडर A into A inverse equals to आयडेंटिटी. जे इक्वेशन त्यांनी मला दिलेलं होतं, A into A inverse equals to आयडेंटिटी. मग व्हॅल्यूज पुट करा. A मॅट्रिक्स 1 2 3 4. A inverse as it is. आयडेंटिटी मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा असेल बघा बरं. फक्त मी काय केलं, ह्या A ची व्हॅल्यू पुट केली इंटू A इन्व्हर्स आणि ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू पुट केली. आता एक लक्षात घ्या, ह्या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला, आयडेंटिटी मध्ये. ओके, मग आपल्याला किती एलिमेंट बदलायचे त्याच्यामध्ये, 3 एलिमेंट. हा ऑलरेडी 1 आहे बरोबर ना. मग 1 2 3 आपण हा ऑलरेडी याची आयडेंटिटी मध्ये आपण याला कन्वर्ट केलेलं आहे. आणि बरेच जण एक लक्षात घ्या, बरेच जण एक मिस्टेक करतात. म्हणजे बऱ्याच जणांची कॉमन मिस्टेक मी तुम्हाला सांगतोय, कारण आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन माझं हे सांगतोय. बरेच जण काय करतात, इथे पण इक्वल टू साईन देऊन देतात, इथे इक्वल टू साईन देऊन देतात. अरे पण इथे तुम्ही ऑलरेडी इक्वल टू साईन मध्ये सेंटरला गेली, तुम्ही इथे इक्वल टू साईन नाही घेऊ शकत बरोबर ना. मग ही इक्वल टू साईन इथे यायलाच नको. इथे तुम्ही कोणाचे इक्वल घेतलं. ओके, इक्वल कुठे, हा इथे. मग तुम्ही दुसरीकडे कुठे इक्वल ठेवू नाही शकत ना. इक्वल एकदाच मध्ये सेंटरला, नाही तर कुठेतरी आपलं इक्वेशन असतं, त्याच्यामध्ये इक्वेशन चेंज करायची गरज नाही. तुम्ही इक्वेशन इक्वल टू इथे देणार. नंतर दुसरी मिस्टेक अशी की हा A इन्व्हर्स सोडून देतात. बरेच जण काय करतात, हा A इन्व्हर्स ऍज इट इज सोडून देतात, फायनल आन्सर पर्यंत तुला घेत नाही आणि मग फायनल शेवटी हा इन्व्हर्स आला. बरेच जण हा A इन्व्हर्स सोडून देतात, म्हणून हा इन्व्हर्स सुद्धा सोडायचा नाही. हा शेवटपर्यंत ऍज इट इज आहे, त्याला बदलायचं पण नाही. आता पहिलं ऑपरेशन सांगा. चला, फर्स्ट ऑपरेशन कोणाला चेंज करायचं मला, R2 चेंजेस टू सांगा 3R बरोबर. चला मग आता ऑपरेशन अप्लाय करा. पहिला रो ॲज इट इज 1 2. ओके, चला सांगा बरं पटकन. मग आता हा काय होईल, 0 बरोबर. R2 इथे R2 काय, त्याच्यातला प्रत्येक एलिमेंट बदलेल ना, याच्यातला प्रत्येक एलिमेंट. R2 काय, R2 is 4 minus 3 into R1 काय त्याच्यासोबत 2. मग सांगा 4 minus 6 किती येईल, -2 बरोबर ना. मग इंटू A इन्व्हर्स इक्वल्स टू पहिला रो ॲज इट इज. आता जे ऑपरेशन आपण ह्या मॅट्रिक्सवर अप्लाय केलंय तेच कोणावर अप्लाय करायचं, RHS साईडच्या मॅट्रिक्सवर.
तेच ऑपरेशन RHS साईडच्या मॅट्रिक्सवर. चला सांगा बरं पटकन मग R2 काय इथे R2 0 बरोबर आहे. -3 इंटू R1 काय तिथे 1, मग तिथे काय आला -3. ओके, मग इथे R2 काय -3 इंटू R1 काय तिथे 0. फक्त मी व्हॅल्यू उचलतोय R2 R1 करस्पॉन्डिंग एलिमेंट घेतो, व्हॅल्यू पुट करतो, त्याला नंबर काढतो फक्त. हे आपण तोंडी पण करू शकतो बरोबर. मी फक्त लिहून दाखवतोय, तुम्ही रफली करू शकता. ओके, इथे काय ना 1 ॲज इट इज बरोबर. हा एलिमेंट 0 झाला. पुढच्या याच्यात काय करावं लागेल हा इथे काय पाहिजे मला 1. मग या पूर्ण रोला कशाने डिवाइड करू R2 changes to R2 upon -2. ओके, मग चला मॅट्रिसेस काय आहे सांगा. पहिला रो ॲज इट इज 1 2 0 1 इंटू A इनवर्स इक्वल्स टू 1 0. हा रो काय बरं मायनस मायनस प्लस होऊन जाईल ना 3/2. इथे काय -1/2 बरोबर. ओके, नाव आता पुढचं सांगू. चला शेवटचं ऑपरेशन झालं. R1 चेंजेस टू हा याला 0 करायचं आहे, याचा वापर करू R1 मायनस 2 टाइम्स ऑफ 2R2. चला मग मॅट्रिसेस हा कशात झाला 1 0 0 1. याच्यापेक्षा जास्त टार्गेट आपलं हे पाहिजे, कारण फायनल आन्सर आपलं हे राहील ना. हे ऑपरेशन एकदा जर परफेक्ट आलं तर आपलं फायनल टार्गेट हे मॅट्रिक्स म्हणजे फायनल आन्सरवर पाहिजे. ओके, मग R2 ॲज इट इज टू आपण 3/2 -1/2. ओके, चला सांगा बरं R1 काय 1 मायनस 2 इंटू R2 काय त्या ठिकाणी 3/2. सांगा 2 to get कॅन्सल काय. एक काम करतो मी, जो डिनॉमिनेटरला 2 आहे ना तो ॲज इट इज राहू देतो. कारण काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा काही कॉमन व्हॅल्यू त्याच्यातनं बाहेर निघत असते. मग मी काय करू शकतो, हा 2 ॲज इट इज ठेवतो, हा पण 2 ॲज इट इज ठेवतो, आणि हा 3 इंटू 2 6 होऊन जाईल. 1 मायनस 6/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन किती येईल बरं -4/2. तास -4/2 म्हणजे आपलं ऑब्विसली -2. आधीचं पण जी व्हॅल्यू होती तीच मला परत मिळते बरोबर ना. इथे पण -4/2 पण -2 झाले. फक्त एक इथे 2 डिनॉमिनेटरला दिसतोय म्हणून मी इथे 2 डिनॉमिनेटर आणण्याचा प्रयत्न केला. का सर्वांमध्ये जर ती कॉमन व्हॅल्यू असेल ना ती मॅट्रिक्सच्या बाहेर काढू शकतो. ओके, अशी व्हॅल्यू कॉमन निघेल की ज्या ठिकाणी आपल्याला ती बाहेर घेता येऊ शकेल. ओके, नंतर पुढे हा सांगा R1 काय 0 -2 इंटू मायनस मायनस गेट प्लस that's 2/2. 2/2 राहू देऊ का, मायनस मायनस प्लस झाला. मी 2/2 म्हणजे 1 येऊ शकतो, त्यात काय विषय नाही. पण मी काय ठेवला तो त्याच्यातनं मला कॉमन बाहेर काढता येऊ शकेल म्हणून. ओके, नंतर नाही ठेवला काही फरक पडत नाही, म्हणजे पाहिजेच असं नाही. ओके, त्याला तुम्ही भाग देऊन टाकला, त्याला ॲज इट इज मॅट्रिसेसला ठेवलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. नाही तर मग बरेच जण म्हणतील की सर माझं मी बाहेर काढलं आणि माझं चुकेल का. नाही, त्याच्यात चुकण्याची काही पॉसिबिलिटी नाही. किंवा मग आपण हे जर आपलं कॉमन येत आहे त्याला बाहेर काढायचं असेल आपल्या याच्यानुसार, ती आपली वैयक्तिक हे झालं. ओके ना, मग हा मॅट्रिक्स कुठला दिसतोय बरं, हा आयडेंटिटी. मग आयडेंटिटी इंटू A इनवर्स इक्वल्स टू, आता मला सांगा याच्यात कॉमन कोण दिसतोय 1/2. बरं, चला सांगा बरं मग आता कोण उरत आहे -4 2 3 -1 बरोबर ना, कारण 1/2 मी बाहेर काढलाय. आयडेंटिटी इंटू A इनवर्स म्हणजे कोण
म्हणजेच 1/2 इंटू -4 2 3 -1. दॅट्स वन इज माय रिक्वायर्ड इनवर्स. हा माझा इनवर्स आहे या दिलेल्या मॅट्रिक्सचा. या मॅट्रिक्सचा इनवर्स असेल. समजतंय काय? कोणाला काही डाऊट याच्यात? आत्ताच विचारा. पहिलं एक्झाम्पल आहे, पुढचे एक्झाम्पल्स आपण थोडेसे स्पीडली होतील, त्यापेक्षा आधी विचारून घेतलं तर जास्तीत जास्त बेटर होईल. कळतंय का सर्वांना हे? बरं, ठीक आहे. अजून -4/2. ओके, ही का? ठीक आहे. ओके, मॅट्रिक्स दिला होता. रो ट्रान्सफॉर्मेशननुसार ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा होता. तर मी काय केलं, आधी डिटर्मिनंट चेक करून घेतला. तो जर काय आला नॉन झिरो आला तर आपण इन्व्हर्स फाइंड आउट करतो, आणि तो ऑब्व्हियसली काय आला इथे -2 आला. त्यामुळे याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर तो मॅट्रिक्स जर नॉन झिरो आला म्हणजे ऑब्व्हियसली नॉन सिंग्युलर असेल, तो इन्व्हर्टिबल असेल, आणि त्याचा ए इन्व्हर्स काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. तर टू फाइंड ए इन्व्हर्स बाय युजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, नाव कन्सिडर द इक्वेशन. आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतोय, लक्षात ठेवा. म्हणून मी हे इक्वेशन कन्सिडर केलं. हे इक्वेशन कन्सिडर केलं, ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू पुट केली, आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू पुट केली. नाव ह्या मॅट्रिक्सला मला कशात कन्वर्ट करायचं होतं, आयडेंटिटीमध्ये. हा ऑलरेडी 1 आहे, मला याला 0 करायचं आहे, याला 1 करायचं आहे, याला 0 करायचं आहे. म्हणजे मला 3 ऑपरेशन मला घ्यायचे आहे. पहिलं ऑपरेशन, आता लक्षात घ्या, या मॅट्रिक्सवर जे ऑपरेशन अप्लाय करेल तेच RHS साईडच्या आयडेंटिटी मॅट्रिक्सवर अप्लाय करेल. ओके, जसे जसे जे इलिमेंट बदलतील तसे तसे याचे सुद्धा इलिमेंट काय होतील, बदलतील. मग आपण एक सिस्टीम असते, याचा वापर करून याला 0 करतो, म्हणून मी ऑपरेशन त्याच्यावर R2 ला चेंज करतोय. हा याचा सुद्धा R2 बदलेल, बरोबर. मग R2 चेंज केला, त्याचं ऑपरेशन घेतलं, R2 - 3 टाइम्स ऑफ R1. जर याला -3 ने मल्टिप्लाय केलं, याच्यामध्ये ऍड केलं तर मायनस प्लस गेट कॅन्सल, सेम व्हॅल्यू येत आहेत, म्हणून तुझं काय येतो, 0 येतो. इथेच R2 ची व्हॅल्यू इथे काय 4 -3 इंटू 2, 4 - 6 विल बी -2. ओके, नंतर इथे R2 काय 0, R1 काय 1. पण इथे पुट केलं 0 - 3 इंटू 1, दॅट्स वन इज -3. 1 R2 इज 1, R1 इज 0. 1 - 3 इंटू 0 विल बी 1 - 0 इज 1. तो ॲज इट इज 1 राहिला. ओके, नंतर मला हा 0 झाला, आता याला 1 करायचं होतं. मग जर 1 करायचं असेल तर आपण त्याला त्याच व्हॅल्यूने काय करत असतो, ऑलवेज डिवाइड करत असतो. म्हणून मी -2 ने त्या R2 ला काय करून टाकलं, डिवाइड. पण नुसता एकट्याने बदलणार, त्याच्याबरोबर हा सुद्धा बदलेल, बरोबर. मग 0/-2 0 येणार. ओके, -2/-2 1 येणार. -3/-2 इज 3/2 येणार. 1/-2 इज -1/2 येणार. नंतर आता लक्षात घ्या, याच्या डिनॉमिनेटरला 2 दिसतो. आता इथून पुढे काय R2 बदलणार नाही, R2 हा फायनल झाला. मला याच्यात तरी डिनॉमिनेटरला 2 दिसायला लागले. मी याच्या डिनॉमिनेटरला काय दिसते, मला 2 दिसते. म्हणून मी काय केलं, त्या 2 ला ॲज इट इज राहू दिला. ओके, आणि ज्याच्यात कॅल्क्युलेशन मध्ये पुढे मला डिनॉमिनेटरला 2 येत असेल तर मी तो ॲज इट इज राहू दे. मग मी काय केलं, याला 0 करण्यासाठी ऑपरेशन घेतलं, R1 - 2 टाइम्स ऑफ R2. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये हा 0 गेला, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये आला, ए इन्व्हर्स येणार. आता याचं ऑपरेशन महत्वाचं आहे, R1 - 2 टाइम्स ऑफ R2, बरोबर. मग बघा आता R2 काय, R1 काय इथे 1 - 2 इंटू 3/2. R2 काय त्या ठिकाणी 3/2. मी इथे कॅन्सल पण करू शकतो बरं का, तसं काही विशेष नाही. मी इथे 2 कॅन्सल केला तर 1 - 3 मिळेल. 1 - 3 किती येणार, 1 - 3 किती येणार, -2. -4/2 किती येणार, सारखंच येतं ना. मग मी काय केलं, त्या डिनॉमिनेटरला 2 आहे ना, तो तसाच राहू दिला, कारण इथे पण 2 दिसतो, इथे पण 2 डिनॉमिनेटरला दिसतोय. म्हणून मी काय केलं, त्याला ॲज इट इज राहू दिला. मग 6 केला, 1 - 6/2 म्हणजे क्रॉस मल्टिप्लाइड केलं की -4/2, -4/2. ओके, तिथेच R1 काय 0 -2 इंटू त्या ठिकाणी R2 काय -1. मायनस मायनसचा प्लस झाला, मग मायनस प्लस झाल्यामुळे 2/, मग -2 इंटू -1 काय झालं, मायनस प्लस 2 मी कॅन्सल पण करू शकतो तिथं. पण मी इथे मला डिनॉमिनेटर 2 पाहिजे, म्हणून मी 2/2 म्हणजे 1.
असा इथे 2 कॅन्सल झाला की 1च मिळतं, पण मला यांच्या सगळ्यांमधून 1/2 बाहेर काढता येऊ शकतो, मी हा पर्याय ठेवला. ओके, मग याची व्हॅल्यू काय आली, आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनव्हर्स ॲज इट इज होता. आणि या मॅट्रिक्समधून मी काय बाहेर काढला, 1/2 बाहेर काढला. नंतर मध्ये पण जाऊ शकतो, तसं प्रत्येक एलिमेंटला मध्ये जात असताना प्रत्येक एलिमेंटला तो काय करतो, मल्टिप्लाय. आणि -1/2 बाहेर काढल्यानंतर मला हा मॅट्रिक्स ॲज इट इज काहीतरी मिळाला. फायनल आपण 1/2 बाहेर काढला की मला हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. दॅट्स वन इज माय रिक्वायर्ड ए इनव्हर्स ऑफ दॅट गिवन मॅट्रिक्स. ह्या दिलेल्या मॅट्रिक्सचा काय असेल तो इनव्हर्स असेल. समजतं इथपर्यंत सर्वांना? कोणाला काही डाऊट आहे का? हा, म्हणजे कुठला हा का? हा, अरे ही आपली 4 प्रॉपर्टी ज्या होत्या का आपल्या, आता मला सांग 2 + 0 इक्वल टू किती येतो? 2 येतो, बरोबर. 2 × 1 इक्वल टू किती येतो? 2च येतो, बरोबर ना. मग मला सांग 0 काय बरं? 0 काय? ॲडिटिव्ह आयडेंटिटी, बरोबर ना. म्हणजे 0 हा असा नंबर आहे की ज्याच्यामध्ये आपण कोणत्याही नंबरला ऍड करा. तू इथे 2च्या जागी कोणताही नंबर घे ना, 3 + 0, 5 + 0, 10 + 0, कोणताही नंबर घे, तो इक्वल टू तोच नंबर मला मिळतोय. म्हणजे 0 मध्ये कोणताही नंबर ऍड केला म्हणून तोच नंबर मला मिळतोय, बरोबर ना. 0 मध्ये ऍड केल्यामुळे, म्हणून 0ला काय म्हणतात, ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हणतात, कारण ऍड करतो आपण, बरोबर ना. त्याच ठिकाणी मी 2 × 1 केलं, मल्टिप्लाय केलं, तरी सुद्धा मला इक्वल टू काय मिळतोय, 2च मिळतोय, बरोबर ना. म्हणजे तू कोणताही नंबर मल्टिप्लाय केला 1ला तर काय मिळतं, 3 × 1 3च मिळणार, 5 × 1 5 मिळणार, 10 × 1 10च मिळणार. म्हणजे 1 काय झाला, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी झाला. तसंच याच्यामध्ये जो असतो ना आय, म्हणजे आयडेंटिटी, मॅट्रिक्स मध्ये हा मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी असतो. आयडेंटिटी काय असतो, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. म्हणून आयडेंटिटीने जरी मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा ए इनव्हर्सच परत मिळतो. कळतंय का आता? म्हणजे हा जसा 1 आणि 0 इथे आपला परफॉर्म करतोय ना, तसंच हा आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा इथे तसा परफॉर्म करतोय. म्हणजे कोणत्याही मॅट्रिक्सला, कोणताही सांगतोय, नुसता ए इनव्हर्स राहिला म्हणूनच नाही, कोणताही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं की तोच मॅट्रिक्स परत मिळतो, जसा 1 सारखा. लक्षात असू द्या, हा काय येतो, किंवा आपण आयडेंटिटी इंटू ए इनव्हर्स इक्वल टू ए इनव्हर्सच काय येतो. ओके, समजतंय? ओके, चला पुढचं एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट, पुढचं एक्झाम्पल पण असंच काहीतरी असेल. ओके, नाव थर्ड एक्झाम्पल. ए मॅट्रिक्स दिलेला आहे, 1 - 1 2 3, 1 - 1 2 3. चला, याच्यासाठी काही मी एक शॉर्टकट फॉर्म्युला पण देणार बरं का. म्हणजे तुम्हाला जर MCQ साठी जर विचारलं गेलं की एक मॅट्रिक्स आहे आणि त्याचा इन्व्हर्स सांगा, हा मॅट्रिक्स दिलाय आणि याचा तोंडी ओरली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 मधून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. तर त्याच्यासाठी एक तुम्हाला काही 2-3 एक्झाम्पल झाले की त्यानंतर मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगेन किंवा एक शॉर्टकट फॉर्म्युला देईन आणि मग तुम्ही मला सांगायचं की हा फॉर्म्युला खरंच मॅच होतोय की नाही. ओके, तो जर इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल ना तर तो प्रत्येक मॅट्रिक्ससाठी सॅटिस्फाय होतो, हे लक्षात घ्या ना. मग आता जे दिलंय त्याला मेन्शन करू आपण. लेट ए मॅट्रिक्स 1 - 1 2 3, that one is a given. Now आधी काय चेक करणार आपण, सांगा सांगा. That's not equal to 0. Okay, therefore A is a therefore A inverse
एक्झिस्ट. ओके, बाकीच्यांचे ब्लर दिसतंय का? तुम्ही रिकनेक्ट करून बघा एकदा, ज्यांना ब्लर दिसतं तुम्ही. ओके, कन्सिडर इक्वेशन. नो, आपण आधी काय म्हणतो, टू फाइंड A inverse by using row transformation. ओके, मग कन्सिडर काय करतो आपण, A into A inverse is equals to आयडेंटिटी. ओके, मग व्हॅल्यूज पुट केल्यात आपण, सांगा व्हॅल्यूज. 1 minus 1 2 3 into A inverse equals to आयडेंटिटी 1 0 0 1. चला, मग पहिलं ऑपरेशन, R2 changes to R2 minus 2 times of R1. चला सांगा, 1 minus 1 as it is. दुसरे दोघं एलिमेंट, R2 काय, हा 0 होऊन जाईल. ओके, R2 काय इथे 3 minus 2 into R1. 2 into R1 किती आहे, -1. 2 into that's minus get plus 3 plus 2 किती होणार, 5 into A inverse as it is equals to 1 0 as it is. चला इथे सांगा बघा, R2 काय, -2 into R1 काय तिथे 1 किती होणार, -2. इथे R2 किती आहे, 2 into R1 किती आहे, 0. that's 1 1च राहील, 1 minus 0 आहे ना. ओके, पुढे पुढचं ऑपरेशन सांगा. चला, नेक्स्ट ऑपरेशन काय करावं लागेल, R2 upon 5. मग बघा, 1 minus 1 0 1 into A inverse, त्या पूर्ण R2 ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, 1 0. ओके, चला सांगा बरं, -2 upon 1 upon -1 upon हा 1 upon 5 ऑलरेडी, त्यामुळे फक्त 5 ने डिवाइड करतो. चला, मग आता पुढचं ऑपरेशन, शेवटचं ऑपरेशन, R1 changes to, त्याला 0 करायचं आहे, R1 प्लस R2. चला मग सांगा, 1 0 0 1 into A inverse is equals to 3 upon 5. दोघांची ऍडिशन करतो ना, R1 प्लस R2 म्हणजे 1 प्लस that's minus 2 upon 5. बरोबर ना, प्लस मायनस मायनस 1 minus 2 upon 5. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 3 upon 5. ओके, नंतर हा तर ॲज इट इज राहील आणि हा पण ॲज इट इज राहील, म्हणजे दोघं बदलणार नाही. पुढे R1 किती आहे, 0 प्लस R2 किती आहे, 1 upon 5 that's 1 upon 5. ओके, कॉमन कोणी दिसतोय का त्याच्यात, 1 upon 5. हा काय, identity into inverse, that's 1 upon 5 will be outside. Then remaining terms 3 1 minus 2 1. बरोबर आहे का, मग हा A inverse is equals to 1 upon 5 3 1 minus 2 1. कळतं इथपर्यंत. हा इन्व्हर्स असेल या दिलेल्या मॅट्रिक्सचा, दॅट्स इन्व्हर्स. ओके, हा इन्व्हर्स येणार आहे त्या मॅट्रिक्सचा. कळतंय का इथपर्यंत काय घेतोय. आता मला एक सांगा की ह्या जो इन्व्हर्स आलाय नंतर तो जो मॅट्रिक्स आहे आणि या डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला काहीतरी रिलेशन सापडतंय का, संबंध बघा. जो मॅट्रिक्स दिलाय त्याच्यातलेच एलिमेंट आहेत का याच्यात,
व्यवस्थित ऑब्झर्व करा, फक्त काहीतरी साईनची गडबड आहे, साईनची गडबड आहे आणि थोडंसं मला काही एक फॉर्म्युला जनरेट करायचा आहे. त्याचा डिटर्मिनंट किती होता बरं? 5 आहे, बरोबर ना. इथे डिनॉमिनेटर आपण 5 झालाय का? बरोबर ना. नंतर याच्यातल्या एलिमेंट मध्ये काय बदल झालाय बरं? त्या मॅट्रिक्स मध्ये आणि याच्यामध्ये काय चेंज काय झालाय? हे जे दोन डायगोनल एलिमेंट होते ते काय झालेत? दोघं बदललेत का? हे दोघे डायगोनल एलिमेंट काय झालेत? बदललं. आणि दुसरं म्हणजे या दोघांची साइन बदलली. बघा बरं, याची साइन मायनस होती, इथे काय प्लस आहे. याची साइन प्लस मध्ये होता, हा मायनस मध्ये आला. आणि डायगोनल एलिमेंट काय झाले? चेंज झाले. मग आता मी एक फॉर्म्युला जनरेट करतोय, तुम्ही मला त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स सांगा. जर इफ ए मॅट्रिक्स आहे, ए बी सी डी हा ए मॅट्रिक्स आहे, तर डायरेक्ट फॉर्म्युला मला सांगा त्याचा इन्व्हर्सचा काय असेल बरं? बाकीच्या नाही ब्लर दिसतंय का? रिकनेक्ट करून बघू. ओके, ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला सांगा. चला, 1 इथे काही हा कोण आहे? हा 5 कोण होता? डिटर्मिनंट. कोण होता? डिटर्मिनंट. म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ ए. काय सांगतोय? 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू हा हे दोघं डायगोनल एलिमेंट काय झालेत? हे दोघं जे होते हे काय झाले? मग हे दोघं पण काय होतील? इंटरचेंज डी ए, बरोबर आहे. आणि या उरलेल्या एलिमेंटची साइन काय झाली? चेंज. म्हणजे मायनस बी मायनस सी, बरोबर ना. हा तुमचा एक शॉर्टकट फॉर्म्युला असेल, फक्त 2x2 साठी, 3x3 साठी नाही, फक्त 2x2 साठी शॉर्टकट फॉर्म्युला असेल. हा सीईटी ला 101% याच्या रिलेटेड एकतर हा फॉर्म्युला विचारला जातो, एक तर याच्यातले एलिमेंट बदलून काहीतरी ते विचारू शकतील, ओके, नाहीतर मग एक्झाम्पल काहीतरी पुट करतील. याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही. पण त्यांनी जर विचारलं 2x2 एमसीक्यू मध्ये की 2x2 मॅट्रिक्स दिलाय आणि त्याचा इन्व्हर्स काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. डायगोनल एलिमेंट बदलायचे, उरलेल्या एलिमेंटची साइन बदलून टाकायची, दोघं एलिमेंट बदलायचे, हे दोघं इंटरचेंज केले, त्या दोघांची साइन बदलायची. कळतंय का? हा फॉर्म्युला तिथे वरती तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला फायनल आन्सर चेक करता येतं. फायनल आन्सर सुद्धा काय करता येतं? चेक करता येतं की फायनल आन्सर माझं बरोबर आलाय की नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा मी हा फॉर्म्युला तुम्हाला एक जनरेट करून दिलाय. या फायनल आन्सर मध्ये तुम्हाला काय करता येऊ शकतं? यूज करता येऊ शकतं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? तेजस, दर्शन, चला होमवर्कला एक्झाम्पल देतोय. 3 एक्झाम्पल इथे करतोय आपण. जे होमवर्कला देतोय ते उद्या आपण ते घेणारच, पण मग तुम्हाला सुद्धा ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. होमवर्कचे एक्झाम्पल देतोय ते व्यवस्थित मला क्लिअर कट पाहिजे. 4th 2 1 1 minus 1. 5th 1 3 2 7. 6 2 1 7 4. नंतर आहे 1 3 2 7. ऑलरेडी झाला. 3 just 2 minus 3
5 7. ओके, हे 4च देतोय. पण एक लक्षात घ्या मी काय सांगतो, हे एक्झाम्पल सॉल्व्ह असतील, हे एक्झाम्पल सॉल्व्ह असतील तरच उद्याच्या लेक्चरला ऑनलाईन मी बसू देईल, नाहीतर मी अगोदर रिमूव्ह करेल आणि मग त्यानंतर लेक्चर घेईल. काय सांगतो लक्षात घ्या, मी जे विद्यार्थी असेल त्यांना डायरेक्टली अपलोड करणार नाही, आणि एकदा जर रिमूव्ह झाले तर पूर्ण लेक्चरवर तुम्हाला बसता येणार. मी परत एकदा सांगतोय, मला हे चारीच्या चारी एक्झाम्पल प्रत्येकाकडून पाहिजे. ज्यांचे एक्झाम्पल नसतील सॉल्व त्यांना ऑनलाईन लेक्चरमध्ये मी बसू देणार नाही, हे लक्षात असू द्या. मी परत परत सांगतोय, हे चारही एक्झाम्पल मला उद्या सॉल्व पाहिजे. समजतंय का सगळ्यांना? ठीक आहे, बाकीचे एक्झाम्पल इथून पुढे आपण हे 4 एक्झाम्पल उद्या फायनल आन्सर तुम्हाला सांगून देईल. आणि एक महत्त्वाची अजून एक गोष्ट याच्यात तरी लक्षात घ्या, चौथ्या एक्झाम्पलमध्ये हा जो रो दिसतोय ना, तुम्हाला याला 1 करण्याची गरज नाही, कारण याच्यामध्ये तुम्हाला 1 दिसतोय ना, तर तुम्ही काय करायचं, ह्या रोला इंटरचेंज करून घ्यायचं. आपण इंटरचेंजचे पहिले एक्झाम्पल घेतलं बघा, ह्या रोला R2 ला R1च्या जागी, R1 ला R2च्या जागी, म्हणजे दोघं काय करायचे आधी इंटरचेंज, म्हणजे तुमचा इथला एलिमेंट काय होईल 1. तुम्हाला याला डिवाइड बाय 1 करण्याची गरज, डिवाइड बाय 2 करण्याची गरज नाही. ह्या दोघांना काय करून घेणार तुम्ही, अदला बदल करून घ्यायची फक्त. आलं लक्षात? आणि मग त्यानंतर तुम्ही त्यांचा फायनल आन्सर काढायचा. ओके, ठीक आहे, मग बाकीचं आपण उद्या कंटिन्यू करू. ओके.